नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाणी. पक्ष पंधरवडा चालू आहे म्हणून नाही. हा विषय इन जनरलच विषय आहे. आणि हा विषय आज आपण बऱ्याच वेळा घेतलेला आहे. पण तरी देखील हा विषय न संपणारा विषय आहे. आणि हा विषय ज्या वेळेला आपल्या डोक्यात येतो, मनात येतो, त्यावेळेला पहिला प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे की खरं आहे का? पुनर्जन्म आहे. कशावरून? कुणी बघितलाय? मागच्या जन्मातलं ह्या जन्मात काय आहे का? हे कसं बघायचं? काय बघायचं? त्या बऱ्याच शंका, कुशंका याकडे चालू होतात. समजा जर ग्रुप जमला असेल, निम्मे निम्मे लोक असतील, मानणारे न मानणारे, तर त्यांच्यामध्ये होणारी बहस, वाद हा कने एक वेगळ्या पद्धतीनं होतो. मग इथं जर पुनर्जन्म आहे असं जर आम्ही म्हटलं, तर पुनर्जन्म नाही असंही म्हणता येईल आणि आहे असंही म्हणता येईल. म्हणजे याच वेळेला मी एक म्हणतो, तुम्हाला देव आहे आणि देव नाही असंही म्हणता येईल. भूत आहे आणि नाही असंही म्हणता येईल. सूर्य आहे म्हणजे उजेड आहे आणि अंधार आहे. उजेड आहे नाही असं काही म्हणता येणार नाही आपल्याला. अंधार आहे नाही असं काही म्हणता येणार नाही. का? तर रात्रीच्या वेळेला काळोख असणार आहे आणि दिवसाच्या वेळेला दिवसाच्या वेळेला उजेड हा असणार आहे. मग ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती आज आपण मानतोय. आपण कोणाबद्दल शंका घेतोय? तर आमच्या देवाबद्दल. ठीक आहे. देव आहेत, नाहीत यांच्याबद्दल आम्ही शंका घेतली. पितर आहेत, नाहीत यांच्याबद्दल शंका घेतली. भूत आहे, नाही याच्यावर शंका घेतली. सगळ्याबद्दल आम्ही हिंदू लोकांनी शंका घेतोय. मग ही परिस्थिती अशी का झाली आहे? का म्हणजे ही सिच्युएशन का निर्माण झाली? मग ही पहिला नव्हती काय? पहिलाही असेल त्यावेळेला देखील की नाही ही शंका उत्पन्न झाली असेल. एखाद्याला की नाही भयंकर की नाही कठीण परिस्थितीतून जात असते वेळी तो म्हटला असेल, देवा तू आहेस की नाही, मला काय एवढं कष्टात टाकलायस, हे त्यानं देखील म्हटलं असेल. मग आहे नाही म्हणत आजपर्यंत हजारो वर्ष गेली हिंदू समाजाची. पण ज्या वेळेला हे शास्त्र तयार झालं, या शास्त्रामधल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी मुद्देसूदपणे मांडल्या. त्याचा मात्र आपल्याला की नाही एक सारखा की नाही विचार केला पाहिजे. त्याची शृंखला गुंतली पाहिजे. आणि जर का तुम्ही ती शृंखला गुंतली नाही, तर मात्र तुम्हाला याचं उत्तर मिळणार. देव आहे, नाही याच्यापेक्षा ती एक कल्पना आहे, ती शक्ती आहे आणि ती कल्पना वास्तवामध्ये आहे हेच आपण म्हणतो. देव आहे असं आपण धरून चालतो. पण देव नाही कधी म्हणतोय? तर ज्यावेळेला प्रयत्न करून देखील यश येत नाही, त्यावेळेला आपण म्हणतोय, मी एवढे प्रयत्न केले तरी देखील मला यश नाही. देव आहे की नाही? खोट्यांना की नाही देव साथ देतोय
आणि मी सत्यानं वागतोय आणि तरी देखील मला साथ देत नाही. हे कोण म्हटलं? एक काळ म्हटला. आज आपण बघतोय पापींची चलती आहे. मग पापी कोण? पुण्यवानांची अधोगती आहे. मग पुण्यवान कोण? हे दोन्ही प्रश्न निर्माण झाले. मग आपल्याला म्हणता येणार नाही की पाप आणि पुण्य, मी केलो ते पुण्य आणि तुम्ही केलं ते पाप, यातच सगळी दुनियाकडे संपली आहे. मग पापी कोण? मग हे ज्या वेळेला तयार झालं त्यावेळेला आजचा विषय आपला दिला काय? पित्र. ओके. मग पितरांविषयी विचार करत असते आम्ही हिंदू लोक ही शंका घेतोय की पितर आहेत की नाही. पितर म्हणजे मेलेली लोक, तुमच्या घराण्यातील मेलेली लोक म्हणजे पितर. हे तर बरोबर. मग जर का मेलेली लोक ही जर पितर असतील तर ही तुम्हाला माहित आहेत कोण आहेत ती. त्यामध्ये बदल होतच नाहीये. तुमचा बाबा बदलत नाही, तुमचा आजा बदलत नाही, तुमचा पंजा बदलत नाही, तुमचा काका बदलत नाही, कोणीच बदलत नाही. का बदलतोय? कोणच बदलत नाही. म्हणजे हे जी लोक आहेत, जी तुम्ही पितर म्हणता, हे पितर तुम्हाला सगळे ज्ञात आहेत. माझा बाबा हा होता, त्याचा बाबा हा होता, तो असा होता, तसा होता. बघितलेलं नाहीये, पण त्याचं वर्णन तरी माहित आहे. आई अशी होती, दिसायला अशी होती, मग तिच्यासारखीच माझी मुलगी झाली आहे, माझी नात झाली आहे. मग ह्या ज्या काही आपण व्यवहारात बोलत असतोय, माझ्या आजासारखं नाक झालंय माझ्या पोराचं, नाही माझं नाक नाही माझ्या आजासारखं आहे, नाही मला की नाही कपाळ येते की नाही माझ्या बाबासारखं आहे. अरे म्हणजे तुमचे पितर तुम्हाला माहित आहेत ना. तुम्हाला कुठं म्हणजे तुम्ही त्यांच्याबद्दल की नाही कुठं अज्ञानी आहात. म्हणजे पितर हे तुम्हाला ज्ञात आहेत. बरोबर. आता पितर ज्ञात आहेत. तुम्ही जे काही पितरांचं करताय ते तुम्ही करताय, तुमच्या पितरांचंच करताय. शेजाऱ्याच्या पितराचं करत नाहीये तुम्ही. शेजाऱ्याच्या पितराचं करताय का? बिलकुल नाही. पाहुण्याच्या पितराचं करताय काय? बिलकुल नाही. तुम्ही तुमच्या पितरांचं करताय आणि तुम्ही तुमच्या पितरांचं करत असते वेळी काय, ज्या वेळेला तुम्ही शंका घेताय ती कशी घेताय? पण त्यांची तुम्ही काय करताय? तुम्ही त्यांची पूजाच करताय. ही शंका पितर आहेत नाहीत ही शंका कधी कधी मुसलमानांनी घेतली आहे? ख्रिश्चनांनी कधी घेतली आहे? घेतलेली नाहीये. ही आमची कोण घेतली आहे? तर आमच्या हिंदूंनीच घेतली. मग ह्यांच्या हिंदू हा शब्द बराच खटकतोय. ह्या आमच्या लोकांच्या डोळ्यामध्ये नाही, डोक्यामध्ये मुळा कोण मारला? हे 3% वाल्यांनीच मारला. हे शास्त्र तयार केलं बहुजन समाज. तुम्हाला एकही व्यक्ती ग्रंथ रचनेमध्ये 3%तली दिसत नाही. एकही व्यक्ती जे तुम्ही स्थिर ताऱ्यांची नावं आहेत त्यांचा जो रिसर्च आहे त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये देखील त्यांचा सहभाग नाही आहे. मी हे जे विधान करतोय ते मुद्दाम करतोय. तर त्यांनी नंतर महाभारताच्या युद्धानंतर त्यांनी हे शास्त्र हातात घेतलं. का घेतलं, कशासाठी घेतलं, कसं त्यांच्या हातात आलं, ही गोष्ट वेगळी आहे.
जर का आमच्या डोक्यामध्ये ही शंका उत्पन्न झाली कधी, तर 19व्या शतकाच्या सुरुवातीला झाली. त्याच्यापूर्वी झाली आहे का? झालेली नाही. आमच्या डोक्यामध्ये हा जो बल्ब पेटला, पितर आहेत, नाही, देव आहेत, नाहीत, हे कधी झालंय? ही उच्चभ्रू लोकं फॉरेनला जाऊन शिकून आली आणि त्यांनी सुटाबुटात राहिले. आणि त्यांना देव आहे, नाही याच्यामध्ये की नाही त्यांनी त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले. आणि त्याच्यामध्ये 2 गट पडले. ते कुणाचे पडले, कसे पडले याच्याबद्दल मी एक्सप्लेनेशन करणार नाही. Google सर्च करा किंवा तुमचा इतिहास वाचा, नाहीतर पुस्तकं वाचा. तुम्हाला सगळं मी तुम्हाला की नाही समजेल. आणि मग इथं सुरुवात झाली पितर नाहीत, देव नाहीत, पूजा करायची, नाही करायची. तरी सुद्धा आमचे देव जाग्यावर होते. रूढी परंपरा चालू होत्या. सगळं चालू होतं. पण जसं विभक्त कुटुंब पद्धती सुरू झाल्या, तसं पितर बाजूला झाले, देव बाजूला म्हणजे बाजूला झाले आणि ह्या सगळ्या घटना आम्हाला एक कालानुरूप नाहीशा होत जातेल्या दिसल्या. ज्या वेळेला आम्ही पितरांबद्दल शंका घेतोय, आम्हाला माहीत असलेल्या गोष्टीबद्दल शंका आहे. बाबा जिवंत आहे तोपर्यंत बाप आहे. आणि बाबा मेल्यानंतर तो बदलणार आहे? बदलतोय? नाही बदलत. मग का? का बाबा तुमच्याकडे पितरांबद्दलचा संशय का? बरं तुम्ही ह्याच्यामध्ये ही जी काही संकल्पना केली, म्हणजे पितर जेवू घालणे, पितरांबद्दलची पूजा करणे, देवाची पूजा करणे, मग कुलदेव, कुलदेवी, म्हणजे अधिक देवता, पितर ही कुणी केली आहे? ही कुणी केली? ही कुणी केली आहे? तर आमच्या पूर्वजांनी केलेली आहे. आजपर्यंतचा हिंदू समाजातला देवाधर्माचा आणि यांचा इतिहास शोधून काढा. जो काही प्रश्न उपस्थित केलेला आहे, तो बहुजन समाजाच्या कुठल्याही एका व्यक्तीने केलेला नाही. तो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांनीच केलेला आहे. मी त्यांच्यावरती आक्षेप घेतोय असा प्रश्न नाहीये. त्यांनी चांगल्याही काही गोष्टी केल्या. पण त्याच्यामधल्या काही लोकांनी काय केलं? वाईट गोष्टी केल्या. मग हे लोक किती आहेत? ढीगभर दूध आहे हो. पण त्याच्यामध्ये मिठाचा खडा एकच पडतोय. मग काढा ना तुमच्या मिठाच्या खड्याला तुम्ही. आम्ही कशाला काढाव? मग तो मिठाचा खडा, मग त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण बदनाम झाला. आज ज्योतिषशास्त्रामध्ये एक नाही म्हणतात, आम्ही पितर मानत नाही. पुन्हा मुंबईचे ज्योतिषी म्हणतात, आम्ही पितर मानत नाही, देव मानत नाही. हा, ज्योतिषांच्याच घरामध्ये कोण नाहीये? कुलदेव नाहीये, कुलदेवी नाहीये. ही सत्य परिस्थिती आहे. नाहीतर प्रत्येक ज्योतिषाने तपासून बघावं की माझ्या घरामध्ये माझी कुलदेवी आहे, नाही. ओके. मग आता पितर जे ज्ञात होते त्यांची आम्हाला एक सरळ काय केलेलं आहे, फॉर्म्युला त्यांनी तयार करून दिला. त्यांनी असं म्हटलं नाही की तुम्ही कसंही करा, असं नाही म्हटलं. तर त्यांनी काय म्हटलं, एक फॉर्म्युल्याप्रमाणे करा. वडील, आजोबा, पणजोबा, म्हणजे हे 2-2 जोड्या. घराण्यामध्ये ब्रह्मचारी असेल तर ब्रह्मचारी, निर्वंश असेल तर निर्वंश. यांच्यासाठी त्यांनी पितरने त्या जातकाचे पितर म्हटले. 7 पिढ्यांचे आहेत, बरोबर आहे. पण तो सगोत्र होतोय आणि याच्यामध्ये 3 पिढीमध्ये आहे. म्हणजे त्याला सोयर आणि सुतक हे लागते. आजकाल सोयर आणि सुतक किती लोक पाळतात? हा मोठा विषय आहे. ज्याच्या घरामध्ये
ज्याच्या घरामध्येच मृत्यू होतोय तो सोयर म्हणजे सुतक पळत नाही. तो 2 दिवसामध्ये सगळं आटपतोय. का? त्याला वेळ नाही. बाबा मेलाय, मला वेळ नाही. मी केशोपन करणार नाही. हे कुठे चाललंय? इथं चाललंय. त्याची जी काही पद्धत सांगितली ती त्यांनी एक फॉर्म्युल्यात बसवली. त्यांनी एक वर्षाच्या 12 महिन्यामध्ये एक 15 दिवस असे केले, की ज्या वेळेला तुमच्या सगळ्या म्हणजे पितरांना जीव घालावं असं त्यांनी केलं. त्याला महालय श्राद्ध असं त्यांनी म्हटलं. ज्यांच्या घरामध्ये पितर टाक नाहीत, ज्यांनी टाक पूजाला विरोध करतात, त्यांनी मात्र श्राद्ध करायला पुढे असतात. तीच माणसं काय करतात? पुढे असतात. का बाबा? तुम्ही पितर मानत नाही ना, तुम्ही पितर पूजणार नाही ना, मग ते तरी काय करायलाय? तेही करू नका ना तुम्ही. ते तुम्ही करताय. ते काय करताय तुम्ही? पितर पूजावेत ही संकल्पना कधीची आहे? फार पूर्वीची आहे. का पूर्वीची आहे? तर आम्ही जे काही आमचे अंत्येष्टीचे कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमामध्ये एक शृंखला ठरलेली आहे. ती शृंखला इकडं-तिकडं जरा सुद्धा होत नाही. जरा सुद्धा होत नाही. त्याच्यामध्ये जरा सुद्धा बदल होत नाही. हे त्यातलं खरं वैशिष्ट्य आहे. हे लक्षात ठेवायचं. आपण दहन केलं किंवा दफन केलं, तिसऱ्या दिवशी आम्ही रक्षा विसर्जन करतोय. रिक्षा विसर्जन केल्यानंतर ते जे दिवस आहेत, त्या दशमीचे कार्यक्रम होतोय. मग 11, 12, 13 करतोय. मग हे असं उलटं जर केलं तर दहन केलं आणि लगेच दशमीचे कार्यक्रम केले आणि रक्षा विसर्जन नंतर केलं तर चालतं? चालेल? मग ही जशी चेन आहे, तशी चेन इथं प्रत्येक ठिकाणी आहे. मग त्यांनी हे सगळे जे काय आहेत, हे नियम केलेले आहेत. आणि हे नियम करत असतेवेळी त्यांनी एक गोष्ट प्रकर्षानं सांगितली. आणि ती गोष्ट त्या गोष्टीचा नंतर काही वेळेला पाऊस आला. गरीब माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे. श्रीमंताला काय रोजच दिवाळी आहे. पण गरीबाला रोज दिवाळी नाहीये. मग आमचे 1760 सण आहेत असं म्हणतोय मी. पण त्याच वेळेला त्यांनी सांगितलं काय? ऋण काढ, खरंच सण कर. का सांगितलं? ऋण काढून सण करायला का सांगितलं? तर जो श्रीमंत आहे तो रोजच तूप रोटी खातोय. मग गरिबांनी कधी खायचं? पैसे नाहीत म्हणून? नाही. त्याचं त्यावेळेला कर्ज काढायचं, खरं त्या दिवशी त्यांना तूप रोटी खायचीच. ही संकल्पना का आली हिंदू समाजामध्ये? तर त्या गरिबीला धरून आली, त्या परिस्थितीला धरून आली आणि निसर्गाच्या सिच्युएशनला धरून आली. निसर्गही तितकाच महत्वाचा आहे. जे आमचं अन्न आहे हे निसर्गाप्रमाणे बदलत जाते. निसर्गाच्या ह्याच्याप्रमाणे बदलत जाते. गुढीपाडवा आहे, अक्षय तृतीया आहे, पावसाळा आला. पावसाळ्यानंतर त्यावेळेला खडखडाट आहे. आम्ही भाज्याचा नैवेद्य दाखवला. नंतर आम्ही दसरा आला. त्यावेळेला तेल आमच्याकडे आहे. आम्ही तेलाचं दिवं लावलं. दिवाळी आहे. आम्ही तेल आमच्याकडे भरपूर आहे. धान्य सगळं आहे. आम्ही चैनी केली म्हणजे दिवाळीच केली. ह्या ज्या काही गोष्टी आहेत आणि त्यावेळेचं तुम्ही अन्न बघा. ते देखील तुम्हाला एक सिरियलमध्ये दिसेल. आता श्राद्ध यावेळेला देखील त्यांनी पर्टिक्युलर एक वेगळ्या पद्धतीचं जेवण सांगितलं.
मला वाटेल ते करतो, लाडू करतो, जिलेबी करतो, असली काय भानगड नाही ठेवली त्यांनी. एक फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी जेवण ठेवलं आणि तेच जेवण त्यांना म्हणजे पितरांना द्यायचं. 3च पानं काढायची. एक पान देवघरामध्ये ठेवायचं, दुसरं पान की नाही कावळ्यासाठी ठेवायचं, तिसरं पान तुम्ही की नाही गाईला घालायचं, देवघरामधलं पान पाण्यामध्ये सोडायचं. असं 7-8 पानं ठेवली? नाही ठेवली. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये आणि ह्या फॉर्म्युल्यामधल्या गोष्टी तिने का तयार केल्या? तर गरिबाला देखील त्याच्यामध्ये बसवण्यासाठी केल्या. गरिबाला सुद्धा त्या फॉर्म्युल्यामध्ये बसवण्यासाठी. आता पितर आहेत नाहीत हा प्रश्न आला. मी या गोष्टी की नाही बऱ्याच मागच्या घेतल्या. पण पितर आहेतच की. आम्ही बाबाला बघितलंय, आज्जाला बघितलंय, पंजाला बघायला नाही. पण आमचा बाबाचा आज्जा, आमच्या बाबानं त्याच्या बाबाला बघितलंय. त्याच्या बाबानं त्याच्या बाबाला बघितलंय. म्हणजे ही सगळीकडे होते आणि ते मेलेत म्हणून ते पितर आहेत. मग ह्या 15 दिवसामध्ये आम्ही एक 15 दिवस केले आणि हे 15 दिवस करत असतेवेळी सुद्धा आम्ही श्राद्ध करण्याचे काही नियम केले आणि हे नियमच खूप महत्वाचे आहेत. मला वाटलं मी पहिल्याच दिवसाला करतो, चौथ्या दिवसाला करतो, येणाऱ्या सोमवारी करतो, येणाऱ्या मंगळवारी करतो, असली काय भानगड ठेवली नाही त्यांनी. ज्या तिथीला त्या जातकाचे वडील मरतील त्याच तिथीला पक्ष 15वड्यामध्ये माळ करायची. ही प्रथा सुरू झाली. म्हणजे समजा माझे वडील त्यांच्या वडिलांच्या तिथीला म्हणजे पंचमीला करत होते. माझे वडील अष्टमीला मेले. अष्टमीला मी करणार. मी की नाही तृतीयेला मेलो तर माझा पोरगा की नाही माझी तृतीयेला तुम्ही श्राद्ध करा. म्हणजे ही तिथी बदलते आणि कोणाच्या मृत्यूप्रमाणे बदलते? वडिलांच्या मृत्यूच्या तिथीप्रमाणे बदलते. ज्यांना माहित नाही त्यांनी सर्व पितृला आमाशरण करायचं. हा त्यांनी एक नियम केला. पण हा नियम देखील थोडासा खटकणार आहे माझ्या मनाला. माझा बाबा मेला ते की नाही मला माहित नाही ना. कधी मेलाय तो माहित नाहीये. अरे मग बाबा तुझा मेला तर कुठल्या तारखेला मेला याची जर तुला कल्पना नाही आणि तुला बाकीच्यांचे नट-नट्या किंवा नेते लोकांचे बर्थडे तुला माहित आहेत. त्याचं की नाही सेलिब्रेशन अगदी परफेक्ट टायमिंगला तू करतोस. म्हणजे इथं की नाही हिंदू समाजाला की नाही कुठेतरी ग्लानी आली आणि ही ग्लानीच की नाही निघाली पाहिजे. या 15 दिवसामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे पितरांना जीव घालत असाल तर तुम्ही रोज काय करताय? तुम्ही रोज त्यांची पूजा करत नाही. बरोबर? मग इथं आम्ही आमच्या हिंदू संस्कृतीनं काय सांगितलेलं आहे? हिंदू संस्कृतीनं असं सांगितलेलं आहे, की तुम्ही तुमच्या पितरांना ची पूजा रोजच्या रोज केली पाहिजे. रोजच्या रोज त्यांना जीव घातलं पाहिजे. आम्ही करतोय म्हणजे आमचे पितर आमच्या घरातच नाहीत. पूर्वी होते, आता नाहीत. का विभक्त कुटुंब पद्धती आणि मध्यंतरी आणि हे आमची ज्योतिषी. देवघरामध्ये पितर कशी पूजायचे, देवांबरोबर की नाही पितर कशी पूजायचे, ह्या शंका अनेक शंका. अरे ह्या शंका की नाही कोणी मुसलमानानं काढल्यात, कुठल्या की नाही ख्रिश्चनानं काढल्यात. हां, हजारो वर्ष की नाही ही आलेली रूढी परंपरा आहे. त्याच्यामध्ये तुमच्या आज्जानं की नाही कधी शंका काढली नाही, तुमच्या पंजानं कधी शंका काढली नाही. तुमच्या बाबाच्या घरामध्ये की नाही सगळे पितर होते. मग तुमच्या घरात की नाही कुठे गेले? तुम्हाला ते करायचं नाही लक्षात ठेवा. ती पूजा करायची नाहीये म्हणून तुम्ही इथं की नाही ताणत बसलाय आणि त्याला फाटे फोडलाय. जर तुम्हाला खरोखर पितर मानायचे नाहीत ना, मानू नका. ह्या पक्ष 15वड्या देखील तुम्ही त्यांना जीव घालू नका. मग तुमची कशी तापलेल्या तव्यावर तुमची की नाही लहाई होते की नाही, ते मग तुम्ही बघा. ज्यावेळेला तुम्ही ज्योतिषाकडे जाता,
त्यावेळेला तो सांगतोय तुम्हाला पितर प्रॉब्लेम आहे. मग तुमचं पोरग पुनर्जन्म झालाय. कोणाचा झालाय? तुमच्या आजाचा झालाय, तुमच्या आईचा झालाय, पंजाचा झालाय, तुमच्या निर्वंशाचा झालाय, तुमच्या ब्रह्मचार्याचा झालाय. मग त्यावेळेला काय करता तुम्ही? त्यावेळेला तुम्ही खरं अडचणीत येता. का होतोय? हा पुनर्जन्म का होतोय? तो भोग भोगण्यासाठी येतोय. अरे भोग भोगण्यासाठी येतोय बरोबर आहे. पण तो कोणता भोग भोगण्यासाठी येतोय? पुनर्जन्म हा पुन्हा पुन्हा होतोयच. सगळ्यांचा होत नाही. ज्या वासनाशवामध्ये अत्यंत चांगली भावना आहे, ताकद आहे, तोच पुन्हा पुन्हा जन्माला. प्रत्येक आत्मा हा पुनर्जन्म घेतच असतोय. पण त्याच घराण्यामध्ये तो आत्मा फिरत असताना पुनर्जन्म मात्र वेगळ्या पद्धतीने होत आहे. म्हणून फक्त आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पुनर्जन्माविषयी सांगितलेलं आहे. इस्लाम धर्मामध्ये पुनर्जन्माविषयी काही सांगितलेलं नाहीये. ख्रिश्चन धर्मामध्ये पुनर्जन्माविषयी काही सांगितलेलं आहे. ते फक्त हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे आणि ते अगदी तंतोतंत पडते. त्या सवयी, त्याची हालचाल, त्याच्याकडे नंतर तिला होणारी म्हणजे येणाऱ्या आठवणी, ह्या सगळ्या गोष्टी पुनर्जन्माच्या आहेत. एखाद्याच्या अंगावर चिकणी लासा असणं, तांबडं असणं, काळं असणं, पत्रिकेमध्ये पुनर्जन्म विषय असणं, म्हणजे काही गोष्टी असणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ठरवून केल्याप्रमाणे होतात. ठरवून केल्याप्रमाणे. आणि ह्या गोष्टी कधीही अशुभ असत नाहीत. एखाद्या घराण्यामध्ये ज्या वेळेला पितर बाधा येते, पितर बाधा कधी येते? तुम्ही पितरांची सेवा केली नाही तर पितर बाधा येते. मी मागच्या एका एपिसोड मी सांगितलं, काळोख आणि प्रकाश म्हणजे सूर्य. तुमच्या घरामध्ये सूर्यच नाही, सगळा काळोखच आहे. मग तुम्हाला पितरबाधा येणार, देवबाधा येणार, सगळं येणार. प्रत्येक ज्योतिषाने आज नाही तपासून बघायचं की माझ्या घरामध्ये पितर आहेत का, माझी कुलदेवी आहे का, कुलदेव आहे का. जो मनुष्य सांगतोय की नाही त्याच्याच घरात त्याच्या कुलदेवीचा पत्ता नाही, पितरांचा पत्ता नाही. आणि तो मात्र जगाला सांगतोय की तुमचा पुनर्जन्म आहे म्हणून. जर कुठेतरी मनाची नाही, जनाची नाही, मनाची तरी ठेवा. आणि जर तुम्हाला खरोखर पितरांविषयी एवढी जर नफरत असेल आणि तुम्हाला जर हे करायचं असेल तर ह्या 15 दिवसात तरी जीव घालण्याचा, म्हाळ करण्याचा, त्या ब्राह्मणाला बोलवण्याचा, त्याला त्याची पद्यपूजा करण्याचा, एवढं काय 8 तास. आणि त्यांनी देखील काय येणार, काय त्यांनी आले, त्यांचे पाय धुतले, त्यांना उल्पा दिला, दक्षिणा दिली, म्हणजे तुमचे पितर शांत होतात? बिलकुल नाही. मी हे म्हटलं की त्यांच्या विरोधात बोलण्याचा प्रकार झाला, कारण त्यांच्या इन्कमचा दिवस आहे ते. तुम्ही तुमच्या पितरांची सेवा तुम्ही करायची आहे. आणि ती कशी करायची आहे? त्यांचं जे ठरलेलं फॉर्म्युल्यामधलं जे जेवण आहे ते जेवण 3 पानामध्ये काढायचं आहे, अन्नदान करायचं आहे आणि यातनं तुम्ही पितरपूजी सेवा करायची आहे. दुसरं काही करायचं नाही आहे. आणि जर का तुम्ही पद्यपूजा करून, उल्पा देऊन, दक्षिणा देऊन जर तुम्हाला जर असं वाटत असेल की माझी पितर संतुष्ट झाले, तर साप चुकीचं आहे. पुनर्जन्म आहे. ह्या 15 मध्ये पितर आपल्याकडे पृथ्वीवरती असतात, हे आमच्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. आम्ही देखील श्रद्धेनं तिथं करतोय. ही तिथी जी आहे ती वडील गेल्याची तिथी आहे.
म्हणजे फिक्स तिथी नाहीये. म्हणजे त्या घराण्याची माझी एकादशीची तिथी आहे असं म्हणून चालणार नाही. तर ती तिथी तुमची प्रत्येक वेळेला बदलते आणि ही बदललेली तिथी तुम्ही विचारसरणी करून करायची आहे. आणि म्हणजे तीच करायची आहे आणि ही तिथी बदलत असते. जर घरामध्ये पितर नाहीयेत, पितरांची रोजच्या रोज सेवा नाहीये आणि तुम्ही या पक्ष पंधरवड्यामध्ये पद्यपूजा करून आणि उल्पात देऊन जर तुम्हाला वाटत असेल, की माझी पितरांची सेवा झाली, डोक्यातून काढून टाका. तुम्हाला कधीही म्हणजे पितर साथ देणार नाहीत. पितर बाधा ही येणारच. ह्या पक्ष पंधरवड्यामध्येच नुसतं पूजा करून चालत नाही, तर ती रोजच्या रोज केली पाहिजे. ही पहिली गोष्ट. दिखावा करू नका. दिखावा बिलकुल करू नका. तुम्ही एक मेथड सांगतो. ज्या वेळेला तुमच्याकडे एवढं सगळं करायसाठी परिस्थिती नाहीये तुमच्याकडे करायची परिस्थिती, तर त्यावेळेला तुम्ही असमर्थता त्यांच्याकडे दाखवा. पितरांना सांगा, म्हणजे माझे आजोबा म्हणजे वडील, आजोबा, पणजोबा मला तुम्ही जन्माला घातलंय. आज माझी एवढी परिस्थिती बेकार आहे, की मी तुमची सेवा करायला असमर्थ आहे. असा हात जोडा. म्हणजे जेणेकरून तुमच्या काखा ज्या आहेत, त्या दिसतील. हां? ही देखील ह्यातली एक प्रोसेस आहे. खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी सांगत असतेवेळी त्यांनी इतक्या मुद्देसूद सांगितलेल्या आहेत. फाटे मात्र ह्या 3% वाले मी सोडलेत. बोलायला गेलं तर खूप आहे. वेळ खूप झाला की व्हिडिओ बघत नाही. त्यामुळं पुनर्जन्म आहे. लाचं असणं, काही खून असणं, जन्मखून असणं वगैरे या सगळ्या घटना आहेत. पत्रिका तर तुम्हाला 7/12 उतारा करेक्ट वाचताच येतोय. पुनर्जन्म राहू कुंडली तर तुमचा कोणाचा पुनर्जन्म आहे ते सांगतंय. धन्यवाद.